नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, हरभरा, फ्लॉवर, हिरवी मिरची आणि संत्रा बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीन दरात घसरण. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील सोयाबीन बाजारात आवक आणि दरात घट दिसून आली. आज लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 5,401 क्विंटलवरून 3,944 क्विंटलपर्यंत म्हणजेच 1,457 क्विंटलने घटली होती. बाजारात जास्तीत जास्त दर 6,500 रुपयांवरून 6,245 रुपये होती, तर कमीत कमी दर 7,080 रुपये होता. तसेच सरासरी दरही 6,950 रुपयांवरून 6,840 रुपये म्हणजेच 110 रुपयांनी घसरलेला होता. तर अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 379 क्विंटलवरून 509 क्विंटल होती. तर जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. मात्र कमीत कमी दर 7,150 रुपयांवरून 6,950 रुपयांपर्यंत कमी झाले होते. त्याचबरोबर सरासरी दरही 6,785 रुपयांवरून 6,550 रुपयांवर घसरले होते. तसेच हिंगोली बाजारात लोकल सोयाबीनची आवक कालच्या 110 क्विंटलवरून आज 85 क्विंटल होती. आज जास्तीत जास्त दर 6,260 रुपये होता, तर कमीत कमी दर 6,765 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत 190 रुपयांची घसरण होती. त्याचबरोबर सरासरी दर 6,725 रुपयांवरून 6,512 रुपये होता. एकूणच आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण दिसून आली आहे. राज्यातील हरभरा भावात आज आवक आणि दरातही बदल दिसून आले. हरभरा बाजारात लाल हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 1,679 क्विंटलवरून 977 क्विंटलपर्यंत म्हणजेच 702 क्विंटलने घटली होती. आज जास्तीत जास्त दर 5,300 रुपये होता, तर कमीत कमी दर 5,820 रुपये होता. मात्र सरासरी दर 5,550 क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर अकोला बाजारात लोकल हरभऱ्याची आवक 225 क्विंटलवरून 385 क्विंटलपर्यंत म्हणजेच 157 क्विंटलने वाढली होती. आज जास्तीत जास्त दर 5,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता, तर कमीत कमी दर 5,825 रुपये होता. तसेच सरासरी दरही 5,595 रुपयांवरनं 5,450 रुपये म्हणजेच 185 रुपयांनी घसरला होता. तसेच मूर्तिजापूर बाजारात लोकल हरभऱ्याची आवक 300 क्विंटलवरून 200 क्विंटल होती. आज जास्तीत जास्त दर 5,000वरून 4,950 रुपये होता, तर कमीत कमी दर 5,720 रुपये होता. तसेच सरासरी दर 5,400 रुपयांवरून 5,335 रुपये होता, म्हणजेच 65 रुपयांनी कमी झाला होता. त्यामुळं हरभरा बाजारात आवक आणि दरात चढ-उतारही पाहायला मिळालेत. राज्यातील हिरवी मिरचीच्या बाजारात आज आवक आणि दरातही बदल दिसून आले. नागपूर बाजारात लोकल हिरव्या मिरचीच्या आवकेत कालच्या तुलनेत 800 क्विंटलवरून 700 क्विंटलपर्यंत म्हणजेच 100 क्विंटलने घटली होती. आज बाजारात जास्तीत जास्त दर 3,000 रुपये प्रति क्विंटल राहिला होता, तर कमीत कमी दर 3,200 रुपयांवरून 4,500 रुपये होता. तसेच सरासरी दरही 3,150 रुपयांवरून 4,125 रुपये म्हणजेच 975 रुपयांनी वाढला होता. तर पुणे-मोशी बाजारात आज लोकल हिरव्या मिरचीची आवक 203 क्विंटलवरून 156 क्विंटल झाली होती. आज जास्तीत जास्त दर 4,000 रुपयांवरून 3,000 रुपये होता, तर कमीत कमी दर हा 5,000 रुपयांवरनं 3,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपयांनी घसरला होता. तसेच सरासरी दरही कालच्या तुलनेत आज 3,250 रुपये होता. तसेच कोल्हापूर बाजारात हिरव्या मिरचीची आवक 81 क्विंटलवरून 86 क्विंटल होती. तसेच जास्तीत जास्त, कमीत कमी आणि सरासरी दर कालच्या तुलनेत आज 1,000 रुपयांनी घसरले होते. एकूणच हिरव्या मिरचीच्या बाजारात आवकेत आणि दरातही बदल दिसून आले. राज्यातील प्रमुख बाजार समितीत फ्लॉवरच्या बाजारात आज आवक आणि दरातही चढ-उतार दिसून आलेत. नागपूर बाजारात लोकल फ्लॉवरची आवक कालच्या 250 क्विंटलवरून 330 क्विंटलपर्यंत म्हणजे 80 क्विंटलने वाढली होती. मात्र जास्तीत जास्त दर 500 रुपयांनी, कमीत कमी दर 1,000 रुपयांनी आणि सरासरी दर 875 रुपयांनी घसरले होते. तर पुणे-मोशी बाजारात लोकल फ्लॉवरची आवक 235 क्विंटलवरून 206 क्विंटलपर्यंत म्हणजे 29 क्विंटलने घटली होती. मात्र जास्तीत जास्त दर 1,500 रुपये, कमीत कमी दर 2,000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर 1,750 रुपयांवरती स्थिर होते. तसेच चंद्रपूर गंजवड बाजारातील फ्लॉवरची आवक 114 क्विंटलवरून 100 क्विंटलवर पोहोचली होती. जास्तीत जास्त दर 1,500, कमीत कमी दर 2,500 आणि सरासरी दर 2,000 प्रति क्विंटलपर्यंत स्थिर राहिले होते. एकूणच आज फ्लॉवरच्या बाजारात काही ठिकाणी घसरण तर काही ठिकाणी स्थिरता दिसून आली. राज्यातील संत्र्याच्या बाजारातही आज आवक आणि दरात बदल दिसून आले. सांगलीतील फळे आणि भाजीपाला बाजारात लोकल संत्र्याची आवक कालच्या 42 क्विंटलवरून 57 क्विंटलपर्यंत म्हणजेच 15 क्विंटलने वाढली होती.
मात्र जास्तीत जास्त दर ₹2,000, कमीत कमी दर ₹6,000 आणि सरासरी दर ₹4,000 प्रति क्विंटलवर स्थिर होते. तर कल्याण बाजारात हायब्रिड संत्र्याची आवक 3 क्विंटलवर स्थिर होती. जास्तीत जास्त दरही ₹4,000 प्रति क्विंटलवर कायम राहिले होते. मात्र कमीत कमी दर ₹6,000 वरून ₹5,000 म्हणजेच ₹1,000 कमी झालेले होते. तसेच सरासरी दर ₹5,000 वरनं ₹4,500 म्हणजेच ₹500 घसरले होते. एकूणच आज संत्र्याच्या बाजारात आणि आवकेत फारसा बदल नव्हता. पण काही बाजारात दर स्थिर राहिले, तर काही बाजारात जास्तीत जास्त आणि सरासरी दरात घसरण होती. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.